नमस्कार, मी डॉक्टर पार्थ किरण पिंगारडे, इम्प्लॉयड डेंटल क्लिनिक, कलेक्टर ऑफिस चौक, नागाळपार, कोल्हापूर इथून पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आपण डिस्कस करत होतो लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट बद्दल. तर ह्याच्यात एक गोष्ट अशी आहे की काही वेळा बरेचसे पालक त्यांच्या लहान मुलांचे दात काढून घ्या किंवा काढून द्या म्हणून डेंटिस्ट कडे हट्ट करतात. तर त्यांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल किंवा सांगायला आवडेल की जर आपण प्रीमॅच्युअर एज मध्ये लहान मुलांचा दुधाचा दात काढून घेतला तर तिथे येणारा परमनंट दात हा त्याच जागी येण्याचे चान्सेस कमी होतात. तो वाकडा तिकडे येऊ शकतो, बाहेरच्या किंवा आतल्या बाजूने येऊ शकतो किंवा तो बऱ्याचदा इम्पॅक्टेड म्हणजे आतही राहू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर आपल्याला योग्य वेळेत योग्य दाताची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच जर तो दात काढण्याच्या योग्यतेचा असेल तरच तो काढणं गरजेचं आहे. जर तो वाचवण्याच्या योग्यतेचा असेल तर तो वाचवून घेतलेला कधीही चांगला. मग आता ह्याच्यामध्ये जर प्रीमॅच्युअरली आपल्याला दात काढण्याची वेळ आली तर पुढे काय करता येईल? प्रीमॅच्युअरली दात काढला गेला दुधाचा तर त्या केसमध्ये आपण परमनंट दात त्याच योग्य ठिकाणी इरप्ट व्हावा किंवा तिथूनच वर यावा ह्याच्यासाठी स्पेस मेंटेनर देतो. स्पेस मेंटेनर म्हणजे ती जागा जी दुधाच्या दातांनी ऑक्युपाय केलेली असते किंवा व्यापलेली असते तिथे आपण कुठलाही दाताला शिफ्ट होऊ देत नाही, म्हणून त्याला स्पेस मेंटेनर म्हटलं जातं. तर या स्पेस मेंटेनर्सच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही आमच्या इम्प्लॉयड डेंटल क्लिनिक मध्ये नक्की भेट देऊ शकता.